बातमी नाशिक बंद आहे। गेल्या 30 तासांपासून जिंदाल कंपनीची आग धुमसतीच आहे। नाशिकमधील जिंदाल कंपनीच्या गोदामाला आग लागलेली होती। अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न अजूनही सुरूच आहेत। प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। अधिकची माहिती जाणून घेऊयात। प्रांजल, सध्याची नेमकी काय स्थिती आहे? 30 तास उलटून गेलेले आहेत आणि अजूनही आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरूच आहेत। ऋतुजा, आपण जर बघितलं तर म्हणजे जवळपास 10 ते 12 किलोमीटर अंतरापासूनच ही आग जी आहे ती म्हणजे धुराचे जे लोट आहेत ते बघायला मिळत आहेत। आपण समोर जर ही दृश्य बघितली तर संपूर्ण अशी भयानक खरं तर ही दृश्य आहेत। नाशिक मुंबई महामार्गावरती जो हा संपूर्ण परिसर आहे तिथेच मुंडेगाव म्हणून खरं तर हे गाव आहेत आणि त्यासमोरच JPFL म्हणजेच जिंदाल पॉलिफिल्म लिमिटेड ही कंपनी आहेत आणि या कंपनीला मंगळवारी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास आग ही लागलेली होती। आणि आपण समोर जर ही दृश्य बघितली तर जवळपास आता 32 तास हे उलटून गेलेले आहेत, मात्र अजूनही आग जी आहे ती आटोक्यात आली नाही आहेत। समोर ही जर आपण दृश्य बघितली तर धुराचे लोट जे आहे ते दिसून येत आहेत। आपण जर बघितलं तर साधारणतः इथे जे 4 नंबरचं गेट आहे त्याच्या मागे कच्चा माल हा ठेवण्यात आलेला होता आणि त्या कच्च्या मालाला आग ही लागली होती। मात्र हे पॉलिफिल्म खरं तर हे ज्वलनशील असा हा पेपर आहेत आणि त्यामुळे ही आग जी आहे भडकतच गेली। इतर जे काही केमिकल इथे आहेत, प्लॅस्टिक आहेत आणि त्यामुळे आग विझवण्यामध्ये यश जे ते येत नाही आहेत। ही आग साधारणतः काल दुपारी आपण जर बघितली तर आग आटोक्यात आली अशी परिस्थिती होती, मात्र त्यानंतर या केमिकल पदार्थांना आग ही लागत गेली आणि हळूहळू ही आग जी आहे ती भडकतच चाललेली आहेत। आपण आता जर बघितलं तर अग्निशमन दलाचे जवळपास 27हून अधिक बंब जे आहेत त्यांच्या माध्यमातून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। विशेष म्हणजे SDRF नाही तर आता NDRFचं देखील पथक जे आहेत ते इथे येऊन पोहोचलेले आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न जे आहेत ते सध्या सुरू आहेत। आपण ही जर काही दृश्य बघितली तर ही दृश्यच बोलकी आहेत। सध्या या जिंदाल कंपनीमध्ये प्रसारमाध्यमांना प्रवेश देण्यात आलेला नाही आहेत, मात्र इथून जरी आपण बघितलं तर साधारणतः 500 मीटर अंतरावरती ही मध्ये कंपनी आहेत, मात्र इथूनच ही दृश्य बघायला मिळत आहेत। साधारणतः 10 किलोमीटर अंतरावरतीच याची दुर्गंधी देखील ही पसरलेली आहे। वास असा उग्र वास हा येतोय आणि एकंदरीतच आता या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश तरी कधी येणार हेच आता पाहावं लागणार आहे। आपण समोर दृश्य बघत आहोत। आत्ता सुद्धा ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेड ज्या शहाडची खरं तर ही खाजगी कंपनी आहे तिचे देखील अग्निशमन दलाचे बंब हे इथे येऊन पोहोचलेले आहेत। या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही आहेत, मात्र 3 कर्मचारी हे जखमी झाल्याचं कळत आहे। वित्तहानीचा विचार केला तर कोट्यवधी रुपयांचा माल जो आहे तो यामध्ये जळून खाक झालेला आहे। या आगीमागील नक्की कारण जे आहे ते अद्याप स्पष्ट नाही आहेत, मात्र कुठेतरी शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज जो आहे तो सध्या व्यक्त केला जातोय। आपण इथे मध्ये जर बघितलं तर समोर जवळपास 10हून अधिक अग्निशमन दलाचे बंब जे आहेत ते इथे दिसून येत आहेत। ऋतुजा, अगदी या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती दिली त्यासाठी धन्यवाद।